मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं हाच गुन्हा. नाशिकमधील निर्धार शिबिरामध्ये आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, तर सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना राबवली जात असल्याची ही टीका. तीव्र उन्हामुळे काँग्रेसनं नागपुरातील सद्भावना यात्रा अवघ्या 500 मीटरवर आटोपली. 500 मीटर अंतर पार करणं ही काही नेत्यांना ठरलं अडचणीचं. राजवाडा पॅलेसमध्ये सांगता सभा. अमरावती विमानतळावर पहिलं प्रवासी विमान दाखल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आलेल्या विमानाचं सुखरूप लँडिंग. शिवतीर्थावर राज ठाकरे एकनाथ शिंदेंची बंद खोलीमध्ये पाऊण तास चर्चा. भविष्यातील संभाव्य युती, जागा वाटपासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली माहिती. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्रामध्ये सोनिया गांधी आरोपी क्रमांक 1 तर राहुल गांधी आरोपी क्रमांक 2. चार्जशीट विरोधात काँग्रेसची देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शनं. गुरुग्राममधील जमीन घोटाळ्या प्रकरणी रॉबर्ट वाड्रांची आजही चौकशी. सकाळच्या सत्रामध्ये दिल्लीतल्या ईडी कार्यालयामध्ये 2 तास सवाल जवाब, तर लंच ब्रेक नंतर पुन्हा होणार चौकशी. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला, तर कारवाई दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी. रायगडमध्ये शेकापला मोठा धक्का. माजी आमदार आणि जयंत पाटलांचे बंधू पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. पक्ष सोडताना पंडित पाटील भाऊक. अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीला अजित पवारांना बोलवणार नाही. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा निर्धार, तर जयंती सोहळ्याचं शहांना निमंत्रण देणार असल्याची ही माहिती. मंगेशकर रुग्णालयानं आमची बदनामी केली, भिसे कुटुंबियांचा आरोप. तर डॉक्टर गैसासांनीच IVF ट्रीटमेंट करायला सांगितल्याचा दावा, तर उत्पन्नावरून ट्रोल करणाऱ्यांना रेशन कार्ड दाखवून उत्तर देणार. तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी आरोप केलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा. घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशनचं मत. शिक्षक आणि RTI कार्यकर्ते हेमंत गाजरेंनी उघड केलं नागपुरातील बोगस शिक्षक भरतीचं वास्तव. बॅकडेट, भरतीचं रेट कार्ड आणि भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचे कारनामे माहिती अधिकारातून उघड. मुंडे आणि कराडबाबत गंभीर दावे करणारा बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले शरण येणार. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून दिली माहिती. फुले चित्रपटाच्या निर्माते दिग्दर्शकांनी घेतली राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंनी ट्रेलर पाहिला आणि प्रोत्साहनही दिलं. भेटीनंतर अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया. लोणावळ्यातील एम्बी व्हॅलीच्या 707 एकर जमिनीवर ईडीकडून टाच. सहारा समूहाशी संबंधित संस्थांकडून वळवलेल्या निधीतून बेनामी जमीन खरेदीचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.